महाविकास आघाडीत वादाची ठिणगी, 20 दिवस जागांचा घोळ ठेवला. जागावाटपाच्या घोळाचा फटका बसला तर प्रचारासाठी कुठलंही प्लॅनिंग करता आलं नाही. विधानसभेतील मवियाच्या पराभवावर विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. पटोले आणि राऊत जागावाटपाच्या चर्चेत होते. विजय वडेट्टीवार यांचं दोघांकडेही बोल. जागावाटपाच्या घोळाला सगळेच जबाबदार. जागावाटपाला का, कुणामुळे उशीर झाला या वडेट्टीवारांनाच माहिती. तर वडेट्टीवारांनी विदर्भातील काही जागा सोडल्या असत्या तर बरं झालं असतं. राऊतांची मवियाच्या जागावाटपावर प्रतिक्रिया. जास्त जागा जिंकून कोणाला तरी मुख्यमंत्रीपद हवं होतं. संजय राऊतांचा काँग्रेसमधील कोणत्या नेत्याकडे रोख याबाबत स्पष्टता नसल्यानं अनेकांच्या नजरा. विधानसभेच्या निकालानंतर 3 पक्षात समन्वय राहिला नाही. समन्वय राहिला नाही तर भविष्यात मोठी किंमत मोजावी लागेल. मवियात दुरुस्ती करणं गरजेचं असल्याची राऊतांची प्रतिक्रिया. लोकसभेनंतर इंडिया आघाडीची बैठक व्हायला हवी होती. एकदा तुटली तर इंडिया आघाडी पुन्हा तयार होणार नाही. संजय राऊतांकडून मवियावर नाराजी व्यक्त. वेळ वाया घालवला, काही प्लॅनिंग होतं का? काही जण बैठकांना उशिरा येत होते. एकाच जागेवर वारंवार चर्चा. वडेट्टीवारांकडून नाव न घेता निशाणा. टीएमसी निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या उर्वरित माजी नगरसेवकांचा नाराजीचा सूर. पक्षाकडून माजी नगरसेवकांना विश्वासात घेतलं जात नसल्याची तक्रार. काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही तर ठाकरे गट अजून झोपेतून जागा व्हायला तयार नाही. शरद पवार गटाच्या बैठकीत बोलताना अमोल कोल्हेंचं वक्तव्य. आमचा पक्ष लढणाऱ्यांचा आमचे आमदार म्हणत नाहीत, सत्तेची ऊब घ्यावी. अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावरून संजय राऊतांचा पलटवार. कोल्हेंनी आम्हाला सल्ला थोडा कमी द्यावा आणि त्यांच्या पक्षाकडे अधिक लक्ष द्यावं. विजय वडेट्टीवारांचा पलटवार. अमोल कोल्हेंच्या वक्तव्याची कीव येते. तुमची काय ताकद आहे ती विधानसभा निवडणुकीत दिसून आली. अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर विनायक राऊतांचं प्रत्युत्तर. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यात गैर काय? आधीचे मुख्यमंत्री घटनाबाह्य असल्यानं आम्ही त्यांना भेटलो नाही. आदित्य ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीवर राऊतांची प्रतिक्रिया. महाराष्ट्राच्या विकासासाठी कुणी सरकारकडे आलं तर त्यात काही वावगं नाही. आदित्य ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीवर बावनकुळेंची प्रतिक्रिया. विरोधकांनी पराभवाचं आत्मचिंतन केलेलं दिसतंय. कालपर्यंत विरोधक ईव्हीएमला दोष द्यायचे. चंद्रशेखर बावनकुळेंची विरोधकांवर खोचक टीका. महायुतीला स्थानिक नेतृत्वाला विश्वासात घेऊन पक्षप्रवेश होणार. भाजपमधील पक्षप्रवेशावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. सत्तेत सहभागी होण्यावरून शरद पवार गटात 2 मतप्रवाह. थेट सत्तेत सहभागी होण्यासाठी एक गट आग्रही तर अजित पवारांसोबत जाऊन सत्तेत सहभागी होण्यासाठी दुसरा गट आग्रही असल्याची सूत्रांची माहिती. माझ्याकडूनही चुका होतात, मी माणूस आहे, देव नाही. झिरोधा पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींचं विधान. तर राजकारणात तरुणांनी उद्दिष्ट ठेवून यावं, महत्वाकांक्षा नाही. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. आगामी पालिका निवडणुकांसाठी ठाकरे गट हर घर दस्तक अभियान सुरू करणार. आरएसएस प्रमाणे ठाकरे गटही अभियान राबवणार. नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक. आगामी महापालिका निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता. महायुतीला स्थानिक नेतृत्वाला विश्वासात घेऊन पक्षप्रवेश होणार. भाजपमधील पक्षप्रवेशावर बावनकुळेंची प्रतिक्रिया. भाजपचं 12 जानेवारीला शिर्डीमध्ये अधिवेशन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जेपी नड्डा अधिवेशनाला उपस्थित राहणार. भाजपच्या सर्व आमदार, खासदार आणि मंत्र्यांना 11 तारखेला शिर्डीमध्ये हजर राहण्याच्या सूचना. रोहित पवार, रोहित पाटील, राजेसाहेब देशमुख पवारांच्या भेटीला. जयंत पाटलांची प्रदेशाध्यक्षपदावरून बदली करण्याची कालच्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांची मागणी. रोहित पवार, रोहित पाटलांना मोठी जबाबदारी देण्याची कालच्या बैठकीमध्ये मागणी. जालन्यामध्ये आज जनआक्रोश मोर्चा. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी मोर्चा निघणार. तर भाजपा आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि मनोज जरांगे यांच्यासह संतोष देशमुखांची कन्या आणि भाऊ मोर्चामध्ये सहभागी होणार. धाराशिवमध्ये उद्या जनआक्रोश मोर्चा. बीड आणि परभणी घटनेविरोधात धाराशिवकर रस्त्यावर उतरणार. संभाजीराजे छत्रपती, जरांगे, बजरंग सोनवणे, सुरेश धस यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी मोर्चामध्ये सहभागी होणार. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचं राजकारण करू नये. आरोपीला शासन होईपर्यंत सर्वांनी एकजूट राहायला हवं. बावनकुळे यांचं वक्तव्य. संतोष देशमुखांच्या हत्येविरोधात जालन्यामध्ये जनआक्रोश मोर्चा. अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोर्चेकरांना पोलिसांकडून नोटिसा. तर जातीय तेढ निर्माण होणारी विधानं करू नयेत. समन्वयकांकडून नियमावली जाहीर. सीआयडी एसआयडी चौकशी देशमुख हत्येप्रकरणी होती. सीआयडी खंडणी प्रकरणाची चौकशी करताय का? अंजली दमानिया यांचा सवाल.
उद्धव ठाकरे आज बाळासाहेबांच्या स्मारकाची पाहणी करणार. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण, तर पत्रकार परिषद घेऊन ठाकरे काय माहिती देणार याकडे लक्ष. सुनील तटकरेंची आज पत्रकार परिषद. आयुष्यामध्ये कधीही बाप लेक शब्दाचा वापर केला नाही. तटकरे आज काय खुलासा करणार याकडे लक्ष. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 50% महिलांना तर उर्वरित 50%मध्ये तरुणांना संधी देणार. प्रस्थापितांना संधी देणार नाही. बैठकीमध्ये शरद पवारांकडून स्पष्ट. छत्रपती घराण्याच्या खासगी जमिनी आणि इतर मालमत्तांना कायमची सूट. उदयनराजेंच्या लिनियन वारसांना कायमची सूट देण्याचा निर्णय. महसूल आणि वन विभागाचा मोठा निर्णय. टोरेस अभिषेक गुप्तांच्या याचिकेवर सोमवारी पुन्हा सुनावणी. आर्थिक गुन्हे शाखा तपास करत असल्यानं त्यांना प्रतिवादी करा. हायकोर्टाचं स्पष्टीकरण. दरम्यान जीवाला धोका असल्याचं सांगत गुप्तांकडून संरक्षणाची मागणी. टोरेस घोटाळ्यामध्ये फसवणूक झालेल्यांनी गुंतवणुकीबाबत माहिती देण्याचं पोलिसांचं आवाहन. टोरेस घोटाळ्यामध्ये आतापर्यंत 3 जणांना अटक. नवी मुंबईमध्ये टोरेस घोटाळ्यामधल्या तक्रारदारांची संख्या 200हून अधिक. 200पेक्षा जास्त तक्रारदारांनी पोलिसांशी संपर्क साधला. तक्रारदारांची संख्या वाढण्याची शक्यता. टोरेस घोटाळ्याची शिवाजी पार्क पोलिसांना 6 महिन्यांपूर्वीच कल्पना होती. कोणतीही कारवाई न केल्यानं पोलिसांच्या भूमिकेवरच संशय. सूत्रांची माहिती. तर एसपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडून शिवाजी पार्क पोलिसांची चौकशी सुरू. सूत्रांची माहिती. टोरेसची राज्यभर फसवणूक साखळी. आर्थिक गुन्हे शाखेकडून 6 ठिकाणी सर्च ऑपरेशन. कोट्यवधी रुपये जप्त. रोख रकमेसह कागदपत्र, लॅपटॉप जप्त. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सर्वांसाठी पाणी योजनेला स्थगिती दिली होती. स्थगिती उठवण्यासाठी फडणवीस सकारात्मक. फडणवीसांचं कौतुक करत आदित्य ठाकरेंची शिंदेंवर टीका. फडणवीसांवर टीका करणारे एवढ्या लवकर रंग बदलतील माहिती नव्हतं. एकनाथ शिंदेच यांच्याकडून आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर. पालघरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला धक्का. जिल्हाध्यक्षांसह 30 ते 32 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न. ईव्हीएम घोटाळ्याच्या संशयावरून पवार गटाचे एरंडोलचे उमेदवार सतीश पाटलांकडून हायकोर्टामध्ये याचिका. निवडणूक रद्द करण्याची याचिकेतून मागणी. वसईच्या नावगाव परेरा नगरमध्ये बहुजन विकास आघाडीला खिंडार. भव्याच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. खासदार हेमंत सावरा आणि आमदार स्नेहा दुबेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश. पुण्यात होणाऱ्या हत्यांमुळे अजित पवार पोलिसांवर नाराज. पोलिसांनी आमच्या आवाक्यामध्ये नसल्याचं सांगावं. आम्ही नवीन अधिकारी नियुक्त करू. अजित पवारांकडून उघडपणे नाराजी. पुण्याचा विस्तार पाहता गुन्हेगारी वाढते असं म्हणणं योग्य होणार नाही. पोलिसांनी सगळ्या घटनांमध्ये आरोपींना पकडलं आहे. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. पुण्यामधल्या शुभदा कोदारे हत्या प्रकरणाचा व्हिडिओ समोर. कृष्णा कानोजाकडून आर्थिक वादातून आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या शुभदाची हत्या. पुण्यामध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर रॅली काढलेल्या गुंडाची धिंड. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीची धिंड काढली. मोकातील आरोपी गणेश कसबेसह 9 जणांची धिंड. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज केज न्यायालयामध्ये सुनावणी. आरोपी विष्णू चाटेवर आज सुनावणी होणार. प्रस्तावित वाढवळ मंदिरासाठी आवश्यक असलेले जमीन हस्तांतरण आणि आवश्यक परवानग्या 31 मार्चपर्यंत पूर्ण करा. मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या विरोधात निवडणूक आयोग कारवाई करण्याची शक्यता. लोकसभा निवडणुकीमध्ये मदत न करता जाणीवपूर्वक दुजाभाव केल्याची तक्रार आयोगामध्ये दाखल. तर पहिल्या सुनावणीला ओंबासे हजर राहिले नाहीत. रत्नागिरीच्या दापोलीमधल्या सुवर्णदुर्ग किल्ल्याला मिळणार वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा. जिल्हा प्रशासनाकडून पाहणी. सुवर्णदुर्ग किल्ला पर्यटनाच्या दृष्टीने जागतिक पातळीवर जाण्याचा प्रशासनाकडून विश्वास व्यक्त. मुख्यमंत्र्यांनी तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा प्रस्ताव मंजुरीसाठी मागवला. उच्चस्तरीय बैठकीमध्ये राज्यामधील महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा. धाराशिव जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का. युवा सेनेच्या विभागीय सचिवाचा राजीनामा. स्थानिक गटबाजीला कंटाळून दिला राजीनामा. भंडारा जिल्ह्यामधल्या 7 पंचायत समितींची आज आरक्षण सोडत. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सोडत काढण्यात येणार. अर्ध्या नागपूर शहरामध्ये आज पाणीपुरवठा बंद. कन्हान जलशुद्धीकरणाच्या शटडाऊनमुळे सकाळी 10 ते शनिवारी दुपारी 4 पर्यंत पाणीपुरवठा बंद. पश्चिम रेल्वेच्या डहाणू आणि घोलवड रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटली. लांब पल्ल्याच्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं. अमरावतीमध्ये भाजप आमदार राजेश वानखेडेंविरोधात महसूल कर्मचारी आक्रमक. तहसीलदारांविरोधात वानखेडेंनी अर्वाच्य भाषेचा वापर केल्याचा आरोप. महसूल कर्मचाऱ्यांचे आजपासून कामबंद आंदोलन. अंजनगाव सुरजीच्या तहसीलदार पुष्पा सोळंकेंनी किरीट सोमय्यांचे आरोप फेटाळले. अमरावतीमध्ये 1100 बांगलादेशी लोकांना खोटे जन्माचे दाखले देण्यात आले.
सोमय्या यांनी केला होता आरोप. दादर रत्नागिरी पॅसेंजर पूर्वीच्या वेळेनुसार चालवण्याची मागणी. कोकणाला डावलल्यास बरेलीची एक्सप्रेस पुढे जाऊ देणार नाही. ठाकरे गटाच्या विनायक राऊतांचा इशारा. साताऱ्याच्या कराडमध्ये 27 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडती जाहीर. तहसीलदार कल्पना ढवळेंच्या उपस्थितीमध्ये आरक्षण सोडत. पुण्यामधल्या भोर, राजगड, मुळशी या तालुक्यांसाठी 25 नवीन एसटी बस देण्याची मागणी. आमदार शंकर मांडेकर यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे मागणी. पुण्यामधल्या प्रो ॲक्टिव्ह अबॅकसच्या 2024-25च्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये भोरमधील ज्ञानपूर्ती अबॅकसची बाजी. तालुक्यामधल्या 33 विद्यार्थ्यांचा ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरव. एसटी महामंडळाची सेवा जुन्या बसमुळे त्रासदायक. प्रवासामध्ये बस बंद पडण्याचे प्रकार वाढले. पुणे सातारा महामार्गावर प्रवाशांचे हाल. एसटी महामंडळ याकडे लक्ष देणार आहे का, प्रवाशांचा सवाल. बुलडाणा जिल्ह्यामध्ये नाफेड केंद्रावर सोयाबीन खरेदी सुरू. नाफेड केंद्रावर 22,000 शेतकऱ्यांकडून सोयाबीन विक्री. आतापर्यंत 4,72,000 क्विंटल सोयाबीनची खरेदी. पुण्याच्या पवन मावळमध्ये बिजली फुलपिकांची मोठ्या प्रमाणात लागवड. फुलांना बाजारामध्ये चांगला भाव. संक्रांत निमित्तानं पंढरपूरमध्ये चुडा तयार करण्याच्या कामाला वेग. पंढरपुरातला चुडा मुंबई, पुणे, गुजरात आणि राजस्थानमध्ये निर्यात होतो. कारखानदारांमध्ये चुडा निर्मिती करण्यासाठी मोठी लगबग. HMPV विषाणूचे 11 रुग्ण आढळले. गुजरातमध्ये 8 वर्षाचं मूल तर यूपीमध्ये 60 वर्षीय महिला पॉझिटिव्ह. HMPV विषाणूशी लढण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज. वाशी आणि ऐरोलीमधील रुग्णालयामध्ये पालिकेतर्फे 10 बेड सज्ज. HMPVच्या तपासणीसाठी किट नागपुरातील रुग्णालयांमध्ये पोहोचल्याची माहिती. नागपूरमध्ये HMPVचे 5 संशयित रुग्ण आढळले. रुग्णांचे नमुने तपासणीसाठी एम्समध्ये पाठवले. वाशिमच्या रिसोडमध्ये मालवाहतूक गाडीची चोरी. अज्ञात चोरांच्या विरोधात गुन्हा दाखल. गाडी चोरतानाची घटना CCTVमध्ये कैद. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. सोलापुरात GST बुडवणाऱ्या 2 व्यापाऱ्यांना अटक. तब्बल 10 कोटी 83 लाख रुपयांचा GST बुडवल्याचा ठपका. श्रीकांत लड्डा, लक्ष्मीकांत लड्डा अशी आरोपींची नावं. छत्रपती संभाजीनगरमध्ये सराफा कामगाराचे पैशाच्या वादातून अपहरण. घटनास्थळी आरोपींचा मोबाईल पडल्यानं डाव फसला. पोलिसांकडून सराफा कामगाराची सुटका. आरोपी अटकेत. अपहरणाची घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद. उचाळमध्ये गोळीबार झाल्याची घटना. 3 राऊंड फायर झाल्याची माहिती. गोळीबारात एकाचा मृत्यू. पोलिसांकडून तपास सुरू. जुन्या वादातून गोळीबार झाल्याची सूत्रांची माहिती. कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरामध्ये चोरट्यांकडून घरांची रेकी. मध्यरात्री घरांची रेकी करताना चोरटे CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद. 4 ते 5 जणांकडून परिसरातील घराची रेकी.